नमस्कार, मी अंकिता थुल आणि आपण पाहत आहात वार्ता चॅनल तहलका वर्धा। वर्धा जिल्ह्यातील देवडी पोलिसांनी अवैधरित्या दारूची तस्करी करणाऱ्यांविरुद्ध मोठी कारवाई केली आहे। दारूबंदी जिल्हा असूनही शेजारच्या जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात दारू आणून विक्री केली जात असल्याचं समोर आलं आहे। विश्वसनीय माहितीच्या आधारे देवडी पोलिसांनी माऊली पार्क परिसरात नाकेबंदी केली। या दरम्यान पोलिसांनी एका स्विफ्ट कारला थांबवून तपासणी केली असता कारमधून मोठ्या प्रमाणात देशी दारू आढळून आली। ही कार राकेश वागन्ना या भिडी येथील व्यक्तीच्या सांगण्यावरून त्याचा साथीदार हिरा निळकंठ कोहचाडे दारू पुरवठ्यासाठी देवडीकडे घेऊन येत होता। पोलिसांनी कारमधून 5 खर्द्यांचे खोके आणि 2 कापडी पिशव्यांमध्ये भरलेले एकूण 57,600 रुपयांची देशी दारू जप्त केली। तसंच 6 लाख रुपयांची स्विफ्ट कार आणि 15,000 रुपयांचा अँड्रॉइड मोबाईल मिळून सुमारे 6,72,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे। या प्रकरणात चिंतामणी ट्रेडर्स कळमचा चालक नरेश चांदोरे, राकेश वागन्ना आणि हिरा कोहचाडे यांच्यावर देवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। या कारवाईचा पुढील तपास पोलीस हवालदार राकेश तिवस्कर करीत आहेत। ही कारवाई पोलीस निरीक्षक अमोल मंडाळकर, उपनिरीक्षक शिवराज जाधव आणि त्यांच्या पथक यांनी केली आहे। दारूबंदी जिल्ह्यातही सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीवर ही कारवाई पोलिसांसाठी मोठे यश ठरली आहे। अशाच इतर बातम्यांसाठी आपण बघत राहा तहलका वर्धा। धन्यवाद।